नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज देशभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जातो. तर स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ, थोडक्यात त्यांचं चरित्र समजून घेऊ. सध्या आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश आहे. युवक ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद युवकांमध्ये असते. आपल्या देशातील युवकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुणांची ऊर्जा, सर्जनशीलता आणि चिकाटीमध्ये समाजात परिवर्तन घडवून आणण्याची आणि जीवनाच्या सर्व आकारांमध्ये प्रगती करण्याची शक्ती आहे. स्वामी विवेकानंदांचे चरित्र. स्वामी विवेकानंदांचा जन्म कलकत्ता येथे 12 जानेवारी 1863 साली मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी झाला. त्यांचे वडील हे वकील होते. श्री विश्वनाथ दत्त हे त्यांचे वडील आणि भुवनेश्वरी देवी ह्या त्यांच्या माता होत्या. अत्यंत सुसंस्कृत घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईची अशी श्रद्धा होती की भगवान शंकराच्या उपासनेमुळेच आपल्याला हा पुत्र मिळालेला आहे. त्याचे नाव नरेंद्र असे होते. हा नरेंद्र सर्वांचा, घरातील सर्वांचा, शेजारच्यांचा आवडता मुलगा होता. तो अतिशय खोडकर, आनंदी आणि उत्साही देखील होता. सर्व खेळांमध्ये तो निपुण होता. अभ्यासात देखील तो हुशार होता. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याचं वाचन दांडगं होतं. ग्रहणशक्ती, विलक्षण शक्ती, स्मरणशक्ती अलौकिक होती. वयाच्या मानाने त्याची विवेकशक्ती देखील अद्भुत होती आणि त्याच्या मनात नेहमी सद्भावना वास करीत असे. तो गंभीर ध्यानात लीन होऊन राहत असे. त्याच्या वयाच्या इतर बालकांमध्ये ज्या सखोल शक्तींचा अभाव होता त्या शक्ती त्याच्या ठिकाणी प्रगट झालेल्या होत्या. बालक नरेंद्रनाथ निर्भय, साहसी होता आणि विद्यालयात आणि महाविद्यालयात शिकत असताना तो अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. तरुण नरेंद्रनाथ विचारवंत होते. ईश्वरासंबंधीची समस्या त्यांना त्रास देत होती. त्यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असल्यामुळे नुसत्या विश्वासाने कोणतीही गोष्ट ते मान्य करीत नसत. विश्वास ठेवण्यापूर्वी ते प्रमाण किंवा पडताळा मागत असत. ईश्वराच्या शोधात ते पुष्कळ ठिकाणी फिरले, पण कुठेही त्यांचे समाधान झाले नाही. ईश्वराच्या बाबतीत जेव्हा ते जवळजवळ निराश होत आलेले होते, ईश्वर म्हणजे काही नाही असं त्यांना वाटायचं. त्यावेळेस नियतीने त्यांना श्रीरामकृष्ण परमहंसाकडे घेऊन गेली. श्रीरामकृष्णांना नरेंद्रनाथांनी विचारले, आपण ईश्वर पाहिला आहेत का? श्रीरामकृष्णांनी किंचित हसून उत्तर दिले, होय, मी ईश्वर पाहिला आहे आणि तुलासुद्धा मी ईश्वर दाखवीन. याप्रमाणे महाविद्यालयात शिकणाऱ्या बुद्धिवादी नरेंद्रनाथांना श्रीरामकृष्णाच्या रूपाने उद्धारकर्ते सद्गुरूच भेटले. यानंतर नरेंद्रनाथ श्रीरामकृष्ण परमहंसाजवळ सुमारे 5 वर्ष राहिले. या काळात श्रीरामकृष्णांनी त्यांना उपदेश देऊन आपल्या कार्यासाठी तयार केले. उत्कट साधनेच्या या अल्प काळात नरेंद्रनाथांनी श्रीरामकृष्णांकडून दिव्य ज्ञान प्राप्त करून घेतले आणि ते त्यांचे संदेशवाहक बनले. 1886 साली श्रीरामकृष्ण महासमाधीत लीन झाले. त्यावेळी नरेंद्रनाथांचे वय सुमारे 23 वर्षांचे होते. श्रीरामकृष्णांनी सोपवलेले कार्य पुढे चालवण्याची फार मोठी जबाबदारी स्वामी विवेकानंदांवर येऊन पडली आणि हे काही सोपे काम नव्हते, पण ते पार पाडण्याची क्षमता नरेंद्रनाथांच्या ठिकाणी होती. त्यांच्या ठिकाणी बौद्धिक आणि शारीरिक शक्ती होती. त्यांनी आधीच घराचा त्याग केलेला होता. ते स्वामी विवेकानंद बनले होते. गुरुबंधूंसह राहण्यासाठी आणि तपस्या करण्यासाठी त्यांनी एका मठाची स्थापना केली.
नंतर परिव्राजक बनून त्यांनी देशात भ्रमण केले. भारताच्या उत्तरेकडील टोकापासून ते दक्षिणेकडील टोकापर्यंत म्हणजे हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी मातृभूमीचे निरीक्षण केले, तिच्या समस्यांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतले आणि तिच्या उद्धाराच्या योजना तयार केल्या. त्यांच्या जीवनात या तीर्थयात्रेला महत्त्वाचे स्थान आहे आणि या काळात घडलेल्या अनेक घटना त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश पाडतात. अमेरिकेत शिकागो येथे 1893 साली सप्टेंबरमध्ये एक सर्वधर्म संमेलन भरणार होते. या संमेलनात उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद 1893च्या मे महिन्यात आगबोटीने निघाले. प्रतिनिधी म्हणून त्यांना या संमेलनासाठी निमंत्रण नव्हते, पण काही अडचणीनंतर त्यांना या संमेलनात प्रवेश मिळाला. तेथील पहिल्याच भाषणाने त्यांनी अमेरिकेला जिंकले. त्या विशाल श्रोतृ समूहासमोर भाषण देण्याची जेव्हा त्यांची पाळी आली, तेव्हा अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो या शब्दांनी त्यांनी श्रोत्यांना संबोधित केले. त्यांच्या या संबोधनाने सर्व श्रोत्यांना आणि पाश्चात्य जगाला आकर्षून घेतले. संकुचित मतमतांतरांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समन्वयांवर आणि विश्वबंधुत्वावर भर दिला. त्यांचा संदेश हा नवजीवनाचा संदेश होता. व्याख्याने देत आणि पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देत ते अमेरिकेमध्ये बरेच महिने राहिले. तेथून ते इंग्लंड आणि युरोपमध्ये गेले. त्यांचे जीवन म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चात्य यांना जोडणारा सेतू होय. 1897 साली स्वामी विवेकानंद भारतात परत आले. त्यांचा सत्कार करण्यासाठी जणू संपूर्ण राष्ट्र उठून उभे राहिले. भारतीय जनतेला ते नूतन आद्य शंकराचार्यांसारखे भासले. मातृभूमीला नवीन जीवन आणि शक्ती देण्यासाठी त्यांचे धराधामी आगमन झाले होते. त्यांनी आपल्या देशबांधवांना त्यागाच्या राष्ट्रीय ध्येयाचे स्मरण करून दिले. भारतात जन्म होणे हे महत्भाग्य आहे असे त्यांनी आपल्या देशबांधवांना आवर्जून सांगितले. तसेच भारताच्या अमर अस्तित्वाचे कारण म्हणजे त्यांची आध्यात्मिक संस्कृती आहे हे त्यांनी भारतीयांना स्पष्ट करून सांगितले. त्यांच्या संदेशाने भारत हा प्रबुद्ध भारत बनला. पण केवळ व्याख्याने देऊनच ते थांबले नाहीत. ते आदर्श संघटक होते. आपल्या गुरुदेवांचे कार्य पुढे चालवण्यासाठी एखादी संस्था स्थापन करावी असे त्यांच्या मनात आले. त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन नावाची संस्था सुरू केली. या संस्थेचे मुख्य केंद्र कलकत्त्याजवळ बेलूर मठ येथे आहे. या संस्थेचे उद्दिष्ट आहे आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, अर्थात आत्मज्ञान आणि मानव सेवा. ही संस्था म्हणजे मानवजातीला त्यांनी दिलेली एक महान देणगीच आहे. 40शी उलटण्यापूर्वीच ते महासमाधीत लीन झाले. पण त्यांच्या वयाचे मोजमाप वर्षांनी करावयाचे नसते, कारण त्यांनी केवळ 10 वर्षांच्या लोकसेवेच्या काळात मानवजातीला असे अमोल विचार दिले आहेत की ज्यांचा पूर्ण विकास होण्यासाठी 1500 वर्षे लागतील. त्यांनी जीवनभर जे कार्य केले त्याच्या 2 बाजू आहेत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी दिलेली शिकवण खरोखरच अलौकिक आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन नॅशनल यूथ डे एकाच दिवशी असणं हा योगायोग नाही. ही ठरवून करण्यात आलेली गोष्ट आहे आणि त्यामागची कारणं अनेकांना माहीत नाहीत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी इसवी सन 1863 झाला होता आणि 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून भारत सरकारने 1984 पासून तो साजरा करू लागलेला आहे. तर स्वामी विवेकानंद यांच्या जन्मानंतर तब्बल 121 वर्षांनी पहिल्यांदाच राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा तो केला गेलेला आहे.
विवेकानंदांचा जन्मदिन युवकांसाठी एक विशेष यादगार दिवस म्हणून पाहिला जातो. विवेकानंदांची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचं योगदान हे भारतीय युवांसाठी एक आदर्श प्रेरणास्रोत व्हावं या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा भारत सरकारने केलेली आहे. आपल्या अलौकिक विचारांमधून त्यांनी असंख्य तरुणांना दिशा दिली, प्रोत्साहित केलं. स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी त्यांच्या कार्यास माझे शतशः प्रणाम. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.